नमस्कार मित्रांनो, मी मारुती मोहोळकर. मित्रांनो, महिलांसाठी राबवली जाणारी अतिशय महत्त्वाची योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. आणि या योजनेचा जो काही फेब्रुवारीचा हप्ता आहे, तो फेब्रुवारीचा हप्ता केव्हा वितरित केला जाणार, त्याच पद्धतीनं जे काही वाढीव मानधन आहे ₹21, तर ते केव्हा मिळणार, तर या संदर्भातील अतिशय महत्त्वाचे अपडेट आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, आपण जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारच्या नवनवीन नोटिफिकेशन ही आपल्यापर्यंत येत राहील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आपल्या राज्याचे वित्तमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या माध्यमातून या फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आणि हप्त्याच्या वितरणासंदर्भामध्ये माहितीही देण्यात आलेली आहे. मित्रांनो, हा जो हप्ता आहे तो हप्ता साधारणपणे 22 फेब्रुवारी 2025च्या नंतर त्या ठिकाणी पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. मित्रांनो, आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये भरपूर साऱ्या महिला लाभार्थी अशा आहेत की यांचं वय वाढल्यामुळे त्या ठिकाणी अपात्र केलं जात आहे. अशाही महिला आहेत की ज्या स्वतःहून स्वइच्छेने या योजनेमधून सरेंडर झालेत. तर अशा ज्या सर्व महिला आहेत, तर अशा सर्व महिला या योजनेमधून अपात्र करण्यात येणार आहे. आणि ज्या पात्र महिला आहेत, तर त्या पात्र महिलांच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता 22 फेब्रुवारीच्या नंतर त्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. त्याच पद्धतीने ही योजना आहे, तर ही योजना अशाच प्रकारे पुढे चालत राहणार आहे. अशा प्रकारची माहिती देखील समोर आलेली आहे, देण्यात आलेली आहे. आणि या योजनेच्या संदर्भातील जे काय असणारे तरतुदी आहेत, ते तरतुदी येणाऱ्या बजेटमध्ये केले जाणार असण्याची माहिती देखील या ठिकाणी सांगण्यात आली आहे. मित्रांनो, आपण जर पाहिलं तर 3 मार्च पासून राज्याचं अधिवेशन हे चालू होणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती केल्या जाणाऱ्या या घोषणा आणि त्याची तरतुदी करण्यासाठी हा जो अर्थसंकल्प आहे, तर तो अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. या अर्थसंकल्पामध्ये महिलांना वाढीव मानधन म्हणजे ₹21 देण्याची तरतूद देखील केली जाण्याची शक्यता आहे. अशा प्रकारची माहिती देखील देण्यात आली आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वी केल्या जाणाऱ्या ज्या काही घोषणा आहेत, त्या घोषणांची तरतुदी करण्यासाठी हे अधिवेशन अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. सध्या तरी या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये जे काही पात्र महिला आहेत, तर अशा पात्र महिलांना ₹1500 अनुदान हे 22 फेब्रुवारीच्या नंतर त्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट केले जाणार आहे. त्या योजनेमध्ये जर काय बदल झाले, तर ते बदल आर्थिक वर्षापासून केले जाणार आहेत. तर अशा प्रकारची माहिती देखील समोर देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, या योजनेमध्ये जर काय बदल झाले, तर त्याची अपडेट ही आपल्यापर्यंत नक्की येईल. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्या भरपूर साऱ्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ही अतिशय महत्त्वाची अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद.